नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे आपल्या या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये. आज आपण जी चर्चा करणार आहे ती चर्चा आहे नवी मुंबईमध्ये सिडकोने जी सिडकोचे प्रोजेक्ट आहे बामणडोंगरी, उळवे, खारघर, तळोजा, कळंबोली अँड द्रोणागिरी. इथे जे आपले सिडकोचे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये सिडकोने शॉप आहे, कमर्शियल शॉप, ते सेल्स करण्यासाठी काढलेले आहे. त्याच्या रिगार्डिंग हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. पण ते जे शॉप काढले आहे सिडकोने ते लॉटरी पद्धतीने काढले नसून तर टेंडर ई ऑक्शन या पद्धतीने त्यांनी काढलेले आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याची पूर्णपणे माहिती घेणार आहे. लाईक पूर्णपणे म्हणजे डेट कधीच असणार आहे, कधी डेट चालू होणार आहे, कोणत्या दिवशी तुमची लाचची डेट असणार आहे, ई ऑक्शन कधी असणार आहे, जो कार्पेट एरिया काय असणार आहे शॉपचा, शॉपचे लोकेशन काय असणार आहे, शॉपचा लेआउट काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण खूपच इन्फॉर्मेशनवाला व्हिडिओ असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे. तर चला चालू करूया आपल्या ह्या व्हिडिओला. तर तुम्ही समोर जे राईट साईडला बघत आहात जो आपला स्कीम डिटेल नावाचा पहिलावाला कॉलम आहे त्याच्यामध्ये आपण बघतो आहे की जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया आहे ती चालू झाली आहे 22 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून, म्हणजे मंगळवारपासून ही पूर्ण चालू झाली आहे. त्याच्यानंतर जे ॲप्लिकेशन पेमेंट ऑफ EMD म्हणजे तुम्हाला जी मनी डिपॉझिट करायची आहे ती तारीख तुमची चालू झाली आहे 22 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 21 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 11:59 तुमची ही लाचची डेट आहे. 21 ऑगस्ट ही तुमची लाचची डेट आहे. रात्री जवळजवळ 12 वाजेपर्यंत आपण बोलू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला हे जे खाली दिसते की जे ई ऑक्शन आहे ते होणार आहे 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता आणि ते ई ऑक्शन संपणार आहे 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता. म्हणजे त्याच दिवशी हे ई ऑक्शनची जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर जो विनर लिस्ट असेल, जे रिझल्ट असेल, तो रिझल्ट अनाऊन्स होणार आहे ई पॉसिबल म्हणजे कदाचित 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजता कदाचित रिझल्ट हा अनाऊन्स होऊ शकतो. ही पूर्णपणे डिटेल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची तारीख, EMD जी मनी डिपॉझिट करायची तारीख, ई ऑक्शन आणि रिझल्ट या सगळ्यांची माहिती तुम्हाला दिलेली आहे. ह्याच्यानंतर आपण आपल्या पुढच्या पेजवर जाऊ. जे आपलं पुढचं पेज आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे जे लोकेशन आहे त्या लोकेशनची डिटेल तुम्हाला पूर्णपणे शेअर करणार आहे. तर आपले जे पहिले लोकेशन आहे ते आहे प्लॉट नंबर 2, सेक्टर 6, उळवे, नवी मुंबई, बामणडोंगरी. जो बामणडोंगरीचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये हे सगळे 62 शॉप्स अवेलेबल आहे सेल्ससाठी ऑक्शन पद्धतीने. तर ह्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सगळे मेन्शन केले आहे. रेरा कार्पेट एरिया इन स्क्वेअर मीटर किती असणार आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी कोणते शॉप रिझर्व आहे, बेस रेट पर स्क्वेअर मीटरचा जो शॉपचा रेट असणार आहे तो पण इथं मेन्शन केला आहे. आणि जी EMD अमाऊंट आहे जितकी तुम्हाला डिपॉझिट करायची आहे EMD अमाऊंट ती पण तुम्हाला इथं मी मेन्शन केलेली आहे. तर आपण एक बघू की सगळ्यात मोठावाला जो कार्पेट आहे जो की आहे 40.58 स्क्वेअर मीटरचा कार्पेट, त्याच्यासाठी आपला जो बेस रेट आहे, बेसिक जो रेट आहे पर स्क्वेअर मीटरचा तो आहे 2,71,435 रुपीज. आणि त्याची जी EMD अमाऊंट आहे ती तुम्हाला पे करायला लागणार आहे 11,01,484 रुपीज. असे ह्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे डिफरंट कार्पेट एरिया आहे. जसं की 39.96 हा पण अजून एक कार्पेट एरिया आहे आणि 18.50 हा सगळ्यात छोटा कार्पेट एरिया आहे. त्यासाठी तुम्हाला EMD अमाऊंट आहे ती वेगळी आहे, 5,02,155 रुपीज पे करायची आहे. असे सगळ्या ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये डिफरंट कार्पेट एरिया असणार त्यांची EMD अमाऊंट पण डिफरंट असणार. बट बेस रेट जो आहे तो या प्रोजेक्टमध्ये पूर्णपणे सगळ्यांचा सेम आहे. तर ह्याच्यामध्ये जी 62 शॉप आहे त्या 62 शॉपपैकी 38 शॉप हे ओपन कॅटेगरीसाठी राखीव आहेत. SC कॅटेगरी 7 शॉप, PH म्हणजे हँडिकॅपसाठी 7, DT साठी 2, ST कॅटेगरीसाठी 8 आणि टोटल असे मिळून 62 शॉप हे ह्या लोकेशनसाठी अवेलेबल आहेत.
ह्याच्यानंतर जो पुढचा आपला लोकेशन आहे तो आहे प्लॉट नंबर 1 सेक्टर 27 तळोजा नोड. हा जो प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये एकूण मिळून 30 शॉप अवेलेबल आहेत. त्या 30 शॉपमध्ये सेम असे जे आपण मागच्या प्रोजेक्टमध्ये बघितले त्याचे डिफरंट कार्पेट एरिया आहे. तर सगळ्यात मोठा कार्पेट एरिया आहे 42.1 स्क्वेअर मीटरचा. बेसिक जो रेट आहे पर स्क्वेअर मीटरचा तो आहे 1,18,648 रुपीज. आणि जी EMD अमाऊंट तुम्हाला पे करायची आहे ती आहे 4,99,510 रुपीज. 29.09 स्क्वेअर मीटर अजून एक कार्पेट एरिया आहे. 35.7 स्क्वेअर मीटर असे 3 कार्पेट एरिया मेन्शन आहेत. तर तिघांची EMD अमाऊंट आहे ती थोडीशी डिफरंट असणार आहे. या पूर्ण प्रोजेक्टमध्ये तळोजा नोड सेक्टर 27 प्लॉट नंबर 1 याच्यामध्ये 30 शॉप आहेत. 30पैकी 19 शॉप ओपन कॅटेगरीसाठी, ST कॅटेगरीसाठी 4 शॉप, SC साठी 4 शॉप, NT कॅटेगरीसाठी 1 आणि PH म्हणजे हँडिकॅप कॅटेगरीसाठी 2 शॉप अवेलेबल आहेत. ह्याच्यानंतर आपलं पुढचं जे लोकेशन आहे ते आहे प्लॉट नंबर 1 सेक्टर 37 तळोजा नोड. या प्रोजेक्टमध्ये पूर्णपणे जे शॉप आहेत ते 16 शॉप आहेत. त्या 16 शॉपमध्ये पण ह्याच्यामध्ये 3 डिफरंट कार्पेट एरिया मेन्शन आहेत. 29.09, 42.1 स्क्वेअर मीटर आणि 35.7 स्क्वेअर मीटर. तिघांचा बेस रेट जो आहे स्क्वेअर मीटरचा त्याच्यामध्ये पण थोडीशी तफावत आहे आणि EMD अमाऊंट आहे त्याच्यामध्ये पण थोडीशी तफावत आहे. तर तुम्ही हे सगळे बघून घ्या, एकदा व्हेरीफाय करा. टोटल जे आहे शॉप ते या प्रोजेक्टमध्ये 16 शॉप आहे. ओपन कॅटेगरीसाठी 10, ST साठी 2, SC कॅटेगरीसाठी 2, DT साठी 1 आणि PH म्हणजे हँडिकॅप कॅटेगरीसाठी 1 शॉप अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा हा जो प्रोजेक्ट आहे त्याचं लोकेशन आहे प्लॉट नंबर 1 सेक्टर 22 तळोजा नोड. या प्रोजेक्टमध्ये एकूण मिळून 8 शॉप अवेलेबल आहेत. या 8 शॉपमध्ये मागच्या जसे आपण बघितले तसे 42.1 स्क्वेअर मीटर, 35.7, 29.90 आणि 29.09 असे 4 डिफरंट कार्पेट एरिया मेन्शन आहेत. प्रत्येकाचा बेस रेट हा वेगवेगळा आहे आणि EMD अमाऊंट ही वेगवेगळी आहे. तर या 8 शॉपमध्ये ओपन कॅटेगरीसाठी 5, NT साठी 1, SC साठी 1 आणि ST कॅटेगरीसाठी 1 असे 8 शॉप अवेलेबल आहेत. ह्याच्यानंतर आपला पुढचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं लोकेशन आहे प्लॉट नंबर 8 सेक्टर 21 तळोजा नोड. या पूर्ण प्रोजेक्टमध्ये 28 शॉप अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये पण 29.09, 42.1, 35.7 असे 3 डिफरंट कार्पेट एरिया अवेलेबल आहेत. बेस रेट आहे तो सगळ्यांचा वेगळा आहे. जसं की 42.1चा आहे 1,17,471 रुपीज. EMD अमाऊंट आहे 4,94,560 रुपीज. या पूर्ण प्रोजेक्टमध्ये 28 शॉप आहे. त्याच्यामध्ये 20 शॉप ओपनसाठी, ST साठी 2, SC साठी 3, DT साठी 1 आणि PH म्हणजे हँडिकॅपसाठी 2 असे 28 शॉप अवेलेबल आहेत. ह्याच्यानंतर आपला पुढचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं लोकेशन खूपच चांगलं आहे. प्लॉट नंबर 1 सेक्टर 11 दुर्नागिरी नोड. या पूर्ण प्रोजेक्टमध्ये 12 शॉप अवेलेबल आहेत. त्या 12 शॉपमध्ये 3 डिफरंट कार्पेट एरिया आहेत. 29.09, 42.1 आणि 35.7. आणि या प्रोजेक्टमध्ये एकूण मिळून 12 शॉप आहेत. 12पैकी 4 ओपनसाठी, 1 NT साठी, 3 SC साठी, 1 DT साठी, 2 PH हँडिकॅपसाठी आणि 1 ST कॅटेगरीसाठी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर पुढचा जो लोकेशन आहे तो आहे प्लॉट नंबर 68 सेक्टर 12 द्रोणागिरी नोड. ह्याच्यामध्ये एकूण मिळून 12 शॉप अवेलेबल आहे. सेम 3 डिफरंट कार्पेट एरिया याच्यामध्ये मेन्शन आहेत. 29.09, 42.1, 35.7. या 12 शॉपमध्ये ओपनसाठी 10, SC साठी 1 आणि ST साठी 1 जागा राखीव आहे. याच्यानंतर पुढचं लोकेशन आहे प्लॉट नंबर 9 सेक्टर 15 कळंबोली नोड. या प्रोजेक्टमध्ये एकूण मिळून 6 शॉप अवेलेबल आहेत. 42.1 स्क्वेअर मीटर, 35.7 स्क्वेअर मीटर असे 2 प्रकारचे कार्पेट एरिया याच्यामध्ये मेन्शन आहेत. या 6 शॉपमध्ये 4 ओपनसाठी, 1 SC साठी आणि 1 ST साठी शॉप अवेलेबल आहे. त्याच्यानंतर पुढचा आपला प्रोजेक्ट आहे त्याचं लोकेशन आहे प्लॉट नंबर 1 सेक्टर 40 खारघर नोड. या प्रोजेक्टमध्ये एकूण मिळून 28 शॉप हे अवेलेबल आहेत. 28 मधले याच्यामध्ये पण 35.7, 29.9 आणि 42.1 असे 3 डिफरंट कार्पेट एरिया मेन्शन आहेत. ओपनसाठी 18 जागा आहेत. NT साठी 1, SC साठी 4, DT साठी 1, PH हँडिकॅपसाठी 2 आणि ST कॅटेगरीसाठी 2 अशा एकूण मिळून 28 शॉप
अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर पुढचं जे लोकेशन आहे ते आहे प्लॉट नंबर 1 सेक्टर 34 तळोजा हाऊसिंग प्रोजेक्ट. या प्रोजेक्टमध्ये या सोसायटीचं नाव आहे आनंद सागर सोसायटी. ह्याच्यामध्ये एकूण मिळून जे शॉप आहे ते 20 शॉप अवेलेबल आहे. 32.46 स्क्वेअर मीटरचा, 42.93 स्क्वेअर मीटरचा असे वेगवेगळे शॉप अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये ओपनसाठी 14 जागा आहेत, एन टीसाठी 1 आहे, एस सीसाठी 2, पी एच म्हणजे हँडिकॅपसाठी 2 आणि एस टी कॅटेगरीसाठी 1 जागा राखीव आहे. ह्याच्यानंतर पुढचं लोकेशन आहे प्लॉट नंबर 6 सेक्टर 34 तळोजा. तर या सोसायटीचं नाव आहे स्वप्नसागर सोसायटी. ह्याच्यामध्ये पण 3 डिफरंट कार्पेट एरिया आहे. 32.46, 42.93 आणि 35.15 असे वेगवेगळे कार्पेट एरिया आहे. बेसिक रेट पण तुम्ही बघू शकता. तुम्ही हे सगळे स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण बेसिक रेट सगळ्यांचा वेगळा आहे आणि EMD अमाऊंट ही सगळ्यांची वेगळी आहे. या पूर्ण प्रोजेक्टमध्ये 32 शॉप आहेत. तर 32पैकी ओपनसाठी 23, एस सीसाठी 4, डी टीसाठी 1, पी एच हँडिकॅपसाठी 2 आणि एस टी कॅटेगरीसाठी 2. ह्याच्यानंतर पुढचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं लोकेशन प्लॉट नंबर 2 सेक्टर 36 तळोजा दीपसागर सोसायटी. या दीपसागर सोसायटीमध्ये 32.46 स्क्वेअर मीटरचा शॉप आहे, 42.93 स्क्वेअर मीटरचा शॉप आहे आणि 35.15 मीटरचा शॉप आहे. असे एकूण मिळून ह्या प्रोजेक्टमध्ये दीपसागर सोसायटीमध्ये 30 शॉप अवेलेबल आहेत. त्या 30मध्ये 22 ओपनसाठी, 1 एन टीसाठी, 3 एस सी कॅटेगरीसाठी, 2 पी एच म्हणजे हँडिकॅपसाठी आणि 2 एस टी असे सगळे मिळून 30 शॉप अवेलेबल आहेत. तर या प्रोजेक्टच्या जस्ट खाली मी सगळ्यांचा रेरा रजिस्टर नंबर दिला आहे, जे मी सगळे प्रोजेक्ट तुम्हाला मेन्शन केले आहे ज्याच्यामध्ये शॉप अवेलेबल आहेत सेलसाठी ऑप्शन प्रक्रियेने. त्यांच्या सगळ्यांचा रेरा नंबर आहे. तुम्ही एकदा या रेरा नंबर मेन्शन करून तुम्ही त्याच्यामध्ये डिटेल्स सगळी बघू शकता प्रोजेक्टची. त्याच्यानंतर आपले हे पुढचं जे पेज आहे, हा जो आहे हा तुम्हाला इमेज जो दिसतो आहे ॲक्च्युअल साईट फोटोग्राफ, हा बामणडोंगरीचा ॲक्च्युअल फोटोग्राफ आहे. इथे हे दिसते, हे पूर्ण इथे सगळे शॉप्स अवेलेबल आहेत फ्रंटला आणि हे जस्ट त्याच्या समोर अपोजिटला बामणडोंगरी रेल्वे स्टेशन आहे. सो लोकेशन खूपच चांगलं आहे. हा लेआउट आहे बामणडोंगरी त्या शॉपचा. हे जे ब्लूमध्ये जे डार्कमध्ये केलं आहे ते शॉप सगळे अवेलेबल आहेत. हे पूर्णपणे 3D व्ह्यू आहे हा शॉपचा. शॉप नंबर 1, शॉप नंबर 2, शॉप नंबर 3, शॉप नंबर 4. सो सगळ्यांचा लेआउट मी इथं मेन्शन केला आहे. 3D व्ह्यू असेच असणार आहे. 3D व्ह्यू म्हणजे की तुमची बिल्डिंगचं जे एलिव्हेशन आहे ते सेम ॲज इट इज असंच असणार आहे बिल्डिंगचं एलिव्हेशन. फक्त कार्पेट एरिया ते वेगवेगळे असणार आहे. जसं की शॉप नंबर 1चा आहे 29.9 स्क्वेअर मीटर म्हणजे 312 स्क्वेअर फीट. शॉप नंबर 2चा 42.10 स्क्वेअर मीटर म्हणजे 463 स्क्वेअर फीट. शॉप नंबर 3चा 35.70 स्क्वेअर मीटर म्हणजे 384 स्क्वेअर फीट. शॉप नंबर 4चा 35.70 स्क्वेअर मीटर म्हणजे 384 स्क्वेअर फीट. हा शॉप नंबर 5 आहे ज्याचा कार्पेट एरिया 42.10 स्क्वेअर फीट, 42.10 स्क्वेअर मीटर. सो त्याचा जर का स्क्वेअर फीटमध्ये केला तर 453 स्क्वेअर फीट येतो. शॉप नंबर 6 आहे त्याचा आहे 29.9 स्क्वेअर मीटर, 313चा त्याचा स्क्वेअर फीटचा एरिया आहे. त्याच्यानंतर हे जे लेफ्ट साईडला दिसते हे तळोजाचं पूर्णपणे फ्रंट एलिव्हेशन आहे शॉपचे. सो जे वरचं आहे त्याचं लोकेशन आहे सेक्टर 21 तळोजा. त्याच्यामध्ये हे फ्रंटला असे 5 शॉप असणार आहे. शॉप नंबर 1 आणि 5चा कार्पेट एरिया सेम आहे 445 स्क्वेअर फीटचा आणि शॉप नंबर 2, 3, 4चा कार्पेट एरिया सेम आहे 441 स्क्वेअर फीटचा. त्याच्यानंतर दुसरं लोकेशन आहे खालचं सेक्टर 22 तळोजा. ह्याच्यामध्ये हे असे शॉप आहे तर त्याच्यामध्ये कार्पेट एरिया आहे दोघांचा असणार आहे 373 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया असणार आणि हे असं एलिव्हेशन असणार आहे. त्याच्यानंतर राईट साईडला आपण आले तर पूर्णपणे तुम्हाला एलिव्हेशन दिसेल. हा जो पहिलावाला प्रोजेक्ट आहे त्याचं लोकेशन आहे प्लॉट नंबर 1 सेक्टर 34 तळोजा. ह्याच्यामध्ये पूर्णपणे 10 शॉप अवेलेबल आहेत. 10मध्ये इथं हे सगळे शॉपचे लेआउट आहेत जे कॉर्नरचे आहेत ते. इथं मधी बरोबर 2 लिफ्ट आहेत, एक स्टेअरकेस आहे आणि एक सर्व्हिस लिफ्ट आहेत. त्याच्या खाली जर का बघसाल तर हा
प्लॉट नंबर 6 सेक्टर 34 तळोजा, ह्याचा पूर्णपणे लेआउट आहे शॉपचा. ह्याच्यामध्ये 6 शॉप मेन्शन आहेत. ह्याच्यानंतर हा पुढचा जो आहे लेआउट, त्याचं लोकेशन आहे प्लॉट नंबर 1 सेक्टर 36 तळोजा, ह्याच्यामध्ये पण 10 शॉप अवेलेबल आहे. त्याच्यानंतर जो सगळ्यात लास्टचा आहे त्याच्यामध्ये त्याचं लोकेशन आहे प्लॉट नंबर 2 सेक्टर 36 तळोजा, आणि ह्याच्यामध्ये पण एकूण मिळून 10 शॉप अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, या प्रोजेक्टबद्दल जे काही पण डाऊट असतील तुमचे, तुम्ही एनी टाईम मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला सगळे डाऊट तुमचे काय असतील ते क्लिअर करतो. अँड बघा गेलं तर तुम्हाला डाऊट नाहीच राहिले पाहिजे, कारण मी तुम्हाला ॲक्च्युली सगळे जे रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डेट कधी चालू झाली आहे, EMD अमाऊंट तुम्हाला कधी पे करायची आहे, लास्ट डेट कधी आहे, ऑप्शन कधी असणार आहे आणि रिझल्ट कधी असणार आहे, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन केलं आहे. कार्पेट एरिया काय असणार आहे, प्रत्येकाचा जो शॉप त्याच्या लोकेशननुसार EMD अमाऊंट आहे ती वेगळी आहे. स्क्वेअर मीटर बेसिक जो रेट आहे स्क्वेअर मीटरचा प्रत्येक शॉपचा लोकेशन वाईज थोडासा वेगळा आहे, ते पण तुम्हाला पूर्णपणे सांगितलं आहे. तरी पण काही डाऊट असेल तर मला एनी टाईम विचारा. मी नेहमी तुम्हाला तुमचं पूर्ण म्हणजे जो पण क्वेश्चन असतील तुमचे त्यांचे आन्सर मी देणार आहे. तर कमेंट बॉक्समध्ये काय असेल ते मला सांगा, मी तुम्हाला आन्सर देतो. बाय द वे, हा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण आपण अशा